श्री स्वामी समर्थ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आज आपण श्री सिद्धमंगल स्तोत्र ह्या स्तोत्राचं आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे, हे स्तोत्र पठण केल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी प्राप्त होतात आणि हे स्तोत्र आपण का पठण करावं याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येकाच्या घरात अन्नात दोष काही ना काही कारणामुळे तयार होतो। अन्नात दोष निर्माण होण्याचं प्रथम कारण म्हणजे त्या घरातील पितृदोष, दुसरं म्हणजे त्या जागेतील दोष, तिसरं म्हणजे अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्यावेळेला जे निगेटिव्ह विचार चालू असतात ते त्या अन्नात उतरतात, त्यामुळेही ते अन्न दूषित होतं। असं अन्नात दोष निर्माण होण्याचे अनेक कारणं असतात, पण हे दोष आपण निवारण करू शकतो एका स्तोत्राने। आपलं जीवन आपण समृद्ध करू शकतो एका स्तोत्राने। हे स्तोत्र काय आहे, याची पठणविधी काय आहे आणि हे स्तोत्र आपण कधी पठण करावं याबद्दल संपूर्ण माहिती। श्रीपाद प्रभूंचे आजोबा पापण्णाचार्यलू यांना ज्या वेळेला श्रीपाद 2 वर्षाचे होते त्यावेळेला श्रीपाद प्रभू जन्मल्यापासूनच ते कृष्ण अवतारात कृष्ण भगवानांनी जशा लीला केल्या आहेत तशाच श्रीपाद प्रभू आपल्या बालपणी लीला करायचे। एकदा बापण्णाचार्यलूंच्या मांडीवर श्रीपाद प्रभू बसलेले असताना बापण्णाचार्यलूंना भावसमाधी लागली आणि त्या भावसमाधीमध्ये त्यांना ह्या स्तोत्राचं स्फुरण झालं आणि त्यांनी हे स्तोत्र आपल्या मुखातून मुखोद्गत केलं। त्यावेळेला श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला बापण्णाचार्यलूंना की हे स्तोत्र ज्याच्या घरात राहील, जो पठण करेल त्याच्या जीवनात काहीही अडचण राहणार नाही, त्याचा दुःखाचा नाश मी स्वतः करील, कारण मी श्रीपाद म्हणजेच दत्त आहे आणि दत्त महाराजांपुढे कोणतीही करणी, बाधा, पिशाच्य दोष, अन्नातील दोष, पितृदोष, कोणताही दोष राहत नाही। दत्त महाराजांच्या नुसत्या नामस्मरणानेच हे करणी, बाधा किंवा वाईट निगेटिव्ह गोष्टी काही आपल्या घरात असतील तर फक्त त्यांच्या उच्चारानेच त्या गोष्टी आपल्या घरातून निघून जातात। इतका प्रभाव आहे दत्तप्रभूंच्या ह्या प्रथम अवतारी श्रीपाद प्रभूंच्या ह्या सिद्धमंगल स्तोत्राचा। श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद देतानाच असं दिलेलं आहे की हे स्तोत्र फक्त आपण आपल्या घरामध्ये लिहून, आपल्या जिथे अन्न बनवतो तिथे, देवघरात, आपल्या हॉलमध्ये, कुठेही हे स्तोत्र आपण फक्त लिहून ते ठेवलं आणि त्याच्याकडे बघितलं तरीही त्याचे शब्द आपण काही उच्चार करो किंवा न करो, पण त्या प्रत्येक शब्दामध्ये इतकी ताकद आहे की त्याच्या व्हायब्रेशनने त्या जागेत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि निगेटिव्ह गोष्टी त्या घरामध्ये आणि त्या जागेमध्ये येत नाही। जसं तुळशीचं पावित्र्य आहे की तुळस आपल्या दारापुढं असताना त्याच्या अवतीभोवती पॉझिटिव्ह एनर्जी असते, तसंच सिद्धमंगल स्तोत्राचं आहे। जिथं हे सिद्धमंगल स्तोत्र लिहिलेलं आहे किंवा जिथं हे सिद्धमंगल स्तोत्र पठण केलं जातं तिथे ह्या गोष्टी येत नाहीत। आता हे स्तोत्र पठण कधी करायचं आणि याचे नियम काय आहेत, तर सिद्धमंगल स्तोत्र आपण केव्हाही पठण करू शकतो, सकाळ, संध्याकाळ, केव्हाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे। किती वेळा पठण करायचं, तर असा कोणताही नियम नाही। आपण 1 वेळ म्हणू शकता, 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, कितीही वेळा, जितकं जास्त वेळा आपण कोणताही मंत्र किंवा कोणताही स्तोत्र पठण करतो त्यावेळेला त्या मंत्राच्या पुन्हा पुन्हा उच्चाराने ते स्तोत्र आपल्या जिभेवरती तो मंत्र सिद्ध होतो। सिद्ध होणं म्हणजे काय, तर ते मंत्र जागृत होतात आणि त्या मंत्राची जी काही व्हायब्रेशन, त्या मंत्राची जी काही ऊर्जा आहे ती आपल्या स्वतःमध्ये निर्माण होते आणि आपण जे काही कार्य करतो, ज्या काही गोष्टी करतो त्या ऊर्जेचा आपल्याला मदत होते। कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी अडचण असते, काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, पैशासंबंधी आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत। ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे आपण कुठे काहीही शोधतो की पैसा घालून आपण होम हवन करतो आणि ग्रंथ पठण करतो, पण काही खर्चिक गोष्टी करूनही आपल्याला उपयोग होत नाही। त्यामुळे अशा काही उपाय करायचे आणि असे काही स्तोत्र पठण करायचे की ज्यासाठी आपल्याला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही, फक्त आपल्याला आपला वेळ द्यावा लागेल
आणि आपल्या अंतःकरणापासून आपल्याला याचं पठण करावं लागेल. आपल्याला जर आपल्या घरात काही चुकीच्या गोष्टी वाटत असतील, म्हणजे सायं संध्येच्या वेळेला आपल्या घरामध्ये कटकटी निर्माण होत असतील, लहान मुलं आपल्या घरामध्ये खूप रडत असतील या वेळेला, किंवा मग तुम्ही जे अन्न बनवता ते बेचव लागतं, तर हे सर्व आपल्या घरातील काही व्हायब्रेशनमुळे असतं निगेटिव्ह, आणि आपल्या घरालाही काही दोष असेल, आपल्या घराण्यात काही पितृदोष, अपघाती मृत्यू, त्या पितरांचा आपल्या घराला लागलेला तळतळाट, त्यामुळे ते मुक्तीसाठी देत असलेला आपल्याला त्रास, त्यामुळेही कधीकधी आपल्या घरातील अन्न हे दूषित होतं आणि त्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीला, खाणाऱ्या त्या घरातल्या त्याच्या मनावर होतो आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या घरात ही चुकीची घडत चालते. कारण माणसाचं मन तयार होतं अन्नापासून आणि अन्न बनतं आपल्या घरातील, आपण ज्या गोष्टीपासून अन्न निर्माण करतो त्या गोष्टींपासून. जसं आपण घरातलं पाणी वापरतो, पाण्यामध्ये 75% म्हणजे जमिनीवर 75% पाणी आहे, आपल्या शरीरातही तितकंच पाणी आहे. पाणी कोणतीही गोष्ट खेचून घेतं, त्यामुळे त्या गोष्टी आपल्या अन्नात त्या उतरतात. कारण पाण्यामध्ये जे दोष असतात ते सर्व त्या अन्नामध्ये उतरतात आणि खाणाऱ्याचं मनही दूषित होतं. ह्या सर्व गोष्टी घडू नये म्हणून या मंगलस्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. इतकं सुंदर स्तोत्र आहे, 9 कडवे आहेत या स्तोत्राला, आणि पठण करतानाच ज्या वेळेला आपण हे स्तोत्र पठण करतो ना, त्यावेळेला इतकं अनुभूती सुंदर येते की तुम्ही षडमास किंवा 3 महिने हे स्तोत्र नित्यशः पठण केलं तर श्रीपाद प्रभू आपल्याला स्वतः स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन आपल्या कोणत्याही अडचणी संबंधित, आपण ज्या संबंधित सेवा करतो त्याच्याबद्दल ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि योग्य दिशा आपल्याला सापडायला सुरुवात होते. श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्रीविजयी भव. म्हणजे हे स्तोत्र पठण करण्याचा विजय. हे स्तोत्र तुम्ही कुठेही पठण करून जा. तुमचं घराबाहेर पडताना कोणतंही काम आहे, खूप दिवसापासून अडलेलं आहे, किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा व्यवहार करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला हे स्तोत्र घराबाहेर पडताना पठण करून जायचं आहे. आपण देवासमोर 2 अगरबत्ती लावायच्या, त्यानंतर ह्या स्तोत्राचं 3 वेळेला पठण करायचं. जे काही धूप खाली आपली जी काही रक्षा असते ती घ्यायची, आपल्या कपाळाला, कंठावर, आपल्या जिभेवर लावायची आणि महाराजांना, श्रीपाद प्रभूंना प्रार्थना करायची की मी माझ्या कामासाठी हे स्तोत्र पठण करत आहे. ह्या स्तोत्र पठणाने माझं कार्य पूर्णत्वास न्या आणि मला मदत करा, आणि हे कार्य पूर्ण होईपर्यंत आपण माझ्याबरोबर चला. असं जर आपण म्हटलं घराबाहेर पडताना तर 100% तुमचं कोणतंही काम असू द्या ते नक्कीच होतं. इतका ह्या प्रभावाचा, असीम ह्या स्तोत्राचा प्रभाव आहे. आपणही हे स्तोत्र नक्की पठण करून बघा. 9 कडव्यांचं अगदी सुंदर स्तोत्र आहे आणि ह्या स्तोत्राने स्वतः दत्तप्रभूंची कृपा त्या कुटुंबावर राहते. त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाचं क्षेम कल्याण हवं असेल, मुलांचं कल्याण हवं असेल तर नक्की या स्तोत्राचं पठण करा. तुम्हाला हे स्तोत्र पठण करण्याबाबत काही प्रश्न असेल तर तो आपण आपल्याला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. नक्की हे स्तोत्र पठण करा आणि अनुभव घेऊन बघा. आपला आजचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.